थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. स्मरण जय जय राम. पद 58. करुणामय जय निश्चल निर्मल अवधूता निर्मल अवधूता. करुणामय जय निश्चल निर्मल अवधूता निर्मल अवधूता. जय देवा जय देवा जय श्री गुरुदत्ता. जय देवा जय श्री गुरुदत्ता. करुणामय जय निश्चल निर्मल अवधूता. करुणामय जय निश्चल निर्मल अवधूता निर्मल अवधूता. जय देवा जय श्री गुरुदत्ता. श्री गुरुदत्ता. आसक्तीच्या त्यागी जिंकित संसारी संसारी. अवस्थात्र त्रिगुणांचे स्वामित्व करी. अवस्थात्र त्रिगुणांचे स्वामित्व करी. नाथ समर्थ महानुभाव वार करी. नाथ समर्थ महानुभाव वार करी. धर्म पंथातीत कृपा करी. धर्म पंथातीत कृपा करी. जय देवा जय श्री गुरुदत्ता. जय श्री गुरुदत्ता. करुणामय जय निश्चल निर्मल अवधूता. करुणामय जय निश्चल निर्मल अवधूता निर्मल अवधूता. देवा जय देवा जय देवा जय देवा जय श्री गुरुदत्ता. जय दे दत्त आम्हा परमेश्वरी दिधले. जय दे दत्त परमेश्वरी दिधले. उद्धाराचे त्यातच गुह्यासे दडले. उद्धाराचे त्यातच गुह्यासे दडले. आपुल्यावतारे ते सकळ कळो आले. आपुल्यावतारे सकळ कळो आले. प्रभूनी असंख्य दीन उद्धरिले. प्रभूनी असंख्य दीन. जय देवा जय श्री गुरुदत्ता. जय देवा जय श्री गुरुदत्ता. करुणामय जय निश्चल
पान 91 पद 55. गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप आपण आम्हानन्या. जय देव जय गुरुदेवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप आपण आम्हानन्या. जय देव जय हरिभक्तीच्या वंशी जन्म साधेला बालवयी कष्टे सद्गुरुशो साक्षात्कारतयांच्या पूर्ण कृपे झाला. जानकी जीवन जीवन संगाती बनला. जय देव जय जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप आपण आम्हानन्या. जय देव जय प्रापंचिक कित्येका तैषा विरक्ता रामदेवनि दुर्लभरा ज्ञान प्रेम आजही तव सत्ता दीन भक्त धन्य सद्गुरु गुणगाता. जय देव जय जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप आपण आम्हानन्या. जय देव जय पान 358 पद 250. तेची कामाली यथा तेची कामाली यथा गाळी रघुवीर कृपा रघुवीर कृपा संपादिली. तेची कामाली यथा गाळी तेची कामाली यथा गाळी रघुवीर कृपा संपादिली. रघुवीर कृपा संपादिली. दत्तात्रय स्वामी संकटी पावले. दत्तात्रय स्वामी संकटी पावले. दुःख निवारिले सर्व माझे. दुःख निवारिले सर्व माझे. रघुवीर कृपा रघुवीर कृपा संभाले. धन्य आम्ही झालो संसारा येऊन. धन्य आम्ही झालो संसारा येऊन. आता गाऊ गुण श्री
गाऊ गुण श्री गुरुचे रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे निरंजन म्हणी निरंजन म्हणे अपराध क्षमा करा सर्वोत्तमा अनाथाचा करा सर्वोत्तमा अनाथाचा रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे त्याची कमाली यथा काळी त्याची कमाली काळी रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे आणि 360 पद 252 पद 252 उठा रे लवकरी उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका आले आहे विघ्नभारी आले आहे काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी नित्य करीता हे चोरी नित्य करीता हे चोरी आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या सरला 84 तम सरला 84 तम नरतनु आली अनुक्रम नरतनु आली अनुक्रम हिचा मानुनी संभ्रम हिचा मानुनी संभ्रम ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे सद्गुरु वचनाचा उदय सद्गुरु वचनाचा उदय प्रकाश झाला भानुदय प्रकाश झाला भानुदय जागे वारे मनोमय मनोमय स्वरूप पहा फुले 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 वाचे घ्या रे नाम नाम वाचे घ्या रे निरंजन सांग्योत्तम निरंजन सांग्योत्तम तुमचा हरेल भवभ्रम तुमचा हरेल भवभ्रम निर्भय भालंतरी निर्भय भालंतरी निर्भय भालंतरी निर्भय भालंतरी निर्भय भालंतरी
अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे उठा उठा रे पान 287 पद 141 राघवाचे ध्यान राघवाचे ध्यान चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन राघवाचे ध्यान राघवाचे ध्यान चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन रूप ध्यानी धरू रामा लागी हाता मारू रूप ध्यानी धरू रामा लागी हाता मारू रूप ध्यानी धरू रामा लागी हाका मारू रूप ध्यानी धरू रामा लागी हाका मारू रामा लागी हाका मारू राघवाचे राघवाचे ध्यान चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन माझे जीवीचे जीवन राम जगत्रय जीवन 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 राम जगत्रय जीवन राघवाचे ध्यान राघवाचे ध्यान चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन रामा पायी पडो मीठी नाम राहो सदा कंठी 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 नाम राहो सदा कंठी
राघवाचे ध्यान राघवाचे ध्यान चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन दीनदासाचे भजन अर्पियले तन मन धन 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 अर्पियले तन मन धन राघवाचे ध्यान राघवाचे ध्यान चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन चरणी लागो माझे मन माझे मन संतांच्या कृपेनं आज संकीर्तनाचा निवृत्तीनाथांच्या अमूल्य संदेशाचा अनुभवाचा 18वा भाग. कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे
आहोत याची कल्पना आपल्याला आहेच. निवृत्तीनाथांचा दुसरा अभंग पाहिला, एक हरिवीण दैवत माही पेयन चित्तीवा. दुसरं निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ पाहता, ते अजून चालूच आहे. भवजळ काया पंचतत्व माया, भजन उपाया पंढरी राहो. तारक पंढरी प्रसिद्ध भीमातीरी हे आपण चालले. हृदय चराचरी बोले वेदू, एवढं त्यांची खात्री आहे. आपला अनुभव प्रमाण नसेल तर आप्तवाक्य प्रमाण मानावं असं म्हटलेलं आहे. हितार्थ वक्ता, आप्तस्तु हितार्थ वक्ता. आप्त कोण? आप्त म्हणजे ते गोळा केलेलं गोतावळा नव्हे, आप्त सखियांसह वगैरे ते माहितीच आहे. ते काय नाही, लग्नात बोलवलं तरी पुन्हा काहीतरी रसून जात, काहीतरी राहतं, कोण लक्ष देत नाही, मागची जागा मिळते, काहीतरी होतं. ते आपल्याला ते आप्तसुखी आहे सगळे माहिती. त्या अर्थाने हा अर्थच आप्तसुखीचा वेगळा आहे. खरोखर आपण जे नेहमीचं जीवन जगतो आहोत ना, खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षा अत्यंत चांगल्या, अत्यंत समाधानात ठेवणाऱ्या जीवनाची परिभाषा शिकणं म्हणजे परमार्थ आहे. आपण जे जगतो ते जगतोच, प्रत्येकजण जगतोय आपापल्या परीनं. असाल तिथं विद्यार्थी असा, काय नोकर असा, अधिकारी असा, काय असाल ते असं, बिझनेसमॅन असा, त्याचा एक स्तर आहे. त्याच्या पलीकडे एक वेगळं जीवन आहे. जशी या जीवनाची परिभाषा आहे, जी आपल्या जन्मानं आपल्याला सुरू झाली अशी कळली, त्याच्यापुढं तिकडं खरी परिभाषा तिकडं कळते. पण जे आपल्याला दृश्य समोर दिसते ती परिभाषा कळते. तसे हे एक वेगळं जीवन आहे, अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत चांगलं आहे, आनंददायक, समाधानदायक आहे. त्या जीवनाची परिभाषा कोणती? परिभाषा शब्द का वापरला तर टर्मिनॉलॉजी आपल्याला आज माहिती आहे. त्या शास्त्राची टर्मिनॉलॉजी म्हणलं म्हणजे कळतं बरं का, परिभाषा म्हणजे कळत नाही. परिभाषा म्हणजे आणि काय परत बांधगळाली, परत पुन्हा ते शोधलं पाहिजे, तर तसं काही नाही आहे. टर्मिनॉलॉजी आहे. तर ती टर्मिनॉलॉजी जशी त्या शास्त्राची वेगळी आहे, त्या विषयांची वेगळी आहे, तशी परमार्थाची सुद्धा काही एक टर्मिनॉलॉजी आहे. काही वेळेला त्याच टर्म्स असतात, फक्त वेगळ्या अर्थाने वापरलेले असतात. ते वेगळे अर्थ शिकून घेणं हे परमार्थ शिकणं. आपल्या दृष्टीनं जर असेलच शिकायचं तर ते शिकावं. त्याचा संबंध इथे का आला तर आपण नवीन अभंग घेतला ह्याच्यामधून. तिकडे जाऊन तो पुरा करून येऊन हा नंतर पुरा करायचा आहे. कारण भजन उपाया पंढरी राहो असं म्हटलं आपण. तारक पंढरी प्रसिद्ध भीमातीरी हेही म्हटलं. हे उघड एक शब्द काहीतरी सांगतातच, तो आपल्याला अर्थ कळतोच. पंढरी कळली, ठीक आहे. आज आता काय सांगावं, क्षेत्रांची सुद्धा परिस्थिती कठीण झालेली आहे. त्यांची चूक नाही, व्यवस्था करणाऱ्याची चूक नाही, आता अलीकडे सरकार नियंत्रण करतं त्याची चूक नाही, कोणाची काही चूक नाही. खरंच तुम्हाला पटतं की नाही मला माहीत नाही, पण मला पटले की ते त्यांची काही चूक नाही. अर्थात गर्दी करणाऱ्यांची, अमुक एक हवं म्हणणाऱ्यांची, त्यांची चूक. ते कशासाठी उभे आहेत ते न समजून घेणाऱ्यांची चूक आहे. पंढरी म्हणजे पंढरीच म्हणायचं आहे का हे ओळखून घेण्याची गरज आहे. आणखीन काय म्हणायचं नाही का त्यांना, काय शिर्डी म्हणायचं नाही का, निंबाळ म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही आहे त्यांना. असं काय म्हणायचं आहे का की पंढरी म्हणजे ठराविक एक दिलेलं आहे दिशा, तिथे जा. हां, तिथे जा, बरोबर आहे. त्या काळात तिथे जावं, आजच्या काळातही जावं. पण त्यांना जो अभिप्राय असतो म्हणायचा तो इकडे दिलेला आहे. म्हणून हा अभंग आपण दुसरा घेतला.
नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. याचा संबंध शेवटच्या कडव्याशी आहे. निवृत्ती सधर विष्णुमय सार, निवृत्ती सधर विष्णुमय सार, निवृत्ती सधर विष्णुमय सार. विठ्ठलाचार पंढरी, विठ्ठलाचार पंढरी, पंढरी. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. ही पंढरी कोणती आहे? आपल्याला काय गाव म्हणून म्हणायची का? तिथं नित्य हरिकथा नित्य नामावळी. आणि निवृत्ती सधर, हे सधर त्या काळातला शब्द आहे, आपण एवढं समजून घ्यायला हरकत नाही. त्या काळातला अर्थ आधार, बळकट आधार, पक्क जे धरून राहावं ते सधर. तसं धरून राहिलं मी कशाच्या आधारावर धरून राहिलो तर ती विष्णुमय सार आहे. तिथे सार सगळ्याचं काय असेल ते सर्व विष्णुमय आहे. हे सार जिथे आचारलं जातं, विठ्ठल आचार पंढरी, इथे विठ्ठल हा आचार आहे. विठ्ठल हा देव नव्हे, विठ्ठल हे देऊळ नव्हे, विठ्ठल ही मूर्ती नव्हे, विठ्ठल हा आचार पंढरी आहे. ज्या पंढरीत हा आचार आहे ती पंढरी. मग आता ती आपण सुद्धा असाल, काय सांगता येते. नित्य हरिकथा आपणही करत असू शकाल, नित्यनामावळी आपली चालू असेल. वैष्णवांचे कुळी जन्म गेल्या वेळेला सुरुवात करून ठेवली होती, याची आठवण असेलच. विष्णुमय सार, आपल्याला असं वाटतं का त्यांनी निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ सांगितलं, पण ह्या सगळ्याचं सार विष्णुमय आहे. जे काही वाट्याला आलेलं आहे, जे काही जगतो आहे, जे काही जगायची इच्छा आहे, इच्छाही म्हणू आपण फार तर, पण ती काय जगावाची इच्छा आहे? विष्णुमय जगावाची इच्छा आहे. त्यातलं सार माझं ते. माणूस तो एक असेल, दोन असतील, तीन असतील, 100 असतील, कोणाच्या वाट्याला किती येतील ती येतील, पण त्यामध्ये माझं सार विष्णुमय आहे. त्यातला भगवंत मी पाहतो. महाराजांना काय कमी प्रकारची माणसं भेटली असतील असं आपल्याला वाटतं काय? संतांना काय कमी प्रकारची माणसं भेटली असतील, पण त्याच्यातलं सुवर्ण घेतलं. महाराज म्हणायचे माती असतेच, हे ते पंचतत्व काय ते सांगितलं. ते पंचतत्व कायचं हे उलगडा सगळ्याचा व्हायचं आहे म्हणून हा अभंगमध्ये आलेला की ते पंचतत्व आहे तर ती माहीतच आहे. ते काय आपल्याकडेही आहे, जो येणार त्याच्याकडेही आहे.
भूमी आपण ते जे हे सगळं तेच की मग तसं ते असणारच. आता इथे दगडमाती दिसते म्हणून पृथ्वी तत्व म्हणायचं. इथं दगडमाती किती आहे आपल्याला माहितीच आहे की नाही. ते ॲनालिसिस करण्याची वेळ येते मी त्यावेळेला कळतं. एक्सरे काय निघतं एक्सरे म्हणून काय पृथ्वी तत्व आहे तेवढं दिसतं आणि बाकीचं ते काय असलं तर दिसत नाही म्हणतात त्याच्यात. हां म्हणजे इथं पण पुन्हा पृथ्वी तत्वच दिसतं. एखादा दगड असला, दगड म्हणजे आपल्या भाषेत आता स्टोन की नाही ते किंवा बोन काय करणार शेवटी बोन दिसतं. मग आपण ओळखून असावं की हे पृथ्वी तत्व आहे तेवढं दिसतं. कारण त्यातल्या त्यात तेवढं दगडमातीच आपल्याला बाहेर दिसते. त्याच्यातला ध्वनी तो त्यांना ऐकू येतो कृष्णमूर्ती वगैरे. आपण सूक्ष्म झालो तर कदाचित आपल्याला पण येईल. तेव्हा आपल्याला दिसतंय ते एवढंच. तर तसं तिथं त्यांना काय कमी माणसं भेटली का? भेटली. त्यांना काय पृथ्वीतत्व दिसलं नाही का? महाराजांनी फार हे चांगलं सांगितलेलं आहे. सगळ्या संतांनी तिकडं आपलं बोट केलेलंच आहे. काय नवीन अशा अर्थानं नव्हे. पण मला माणसाचा सूक्ष्म वासना देह दिसतो असं म्हणायचं. आपल्याला देह दिसायची पंचायत आहे ती आपल्याला एक्सरे न्यावं लागतं. इकडं ने तिकडं ने तेव्हा काहीतरी पृथ्वीतलं कळतं. बाकीचं काही नाही कळलं. ते वायूला पुन्हा वेगळा स्कॅन करावा लागतो हो की नाही. असं ते सगळं आहेत तत्व आपल्यातली. त्या तत्वातलंच बिघाड म्हणजे आजारच की दुसरं काय. आजाराची व्याख्या काय? काहीतरी बिघाड ह्याच्यातला. नुसता श्वास चालला आहे, वायुतत्व आहे तर काय त्याचं करणार आहे आपण. पण वायूत काहीतरी बिघडलं म्हणजे मग ते फुंकून दाखवा म्हणजे मग त्यात ते आम्ही बघतो. मग ते काहीतरी सापडणार. ते दिसलं बरं. बघणारा पुन्हा कसं त्याच्यावर अवलंबून आपलं काय होणार आहे. तर हे सगळं जे आहे ना ते वायुतत्वातलं तेच ना ते एक्सरे म्हणलं. असं सगळ्या बाजूने विचार करा की प्रत्येकाचं असं तेच आहे. आपल्याकडे अगदी साधं आता काय म्हणायचं कारण नाही पण आता बघा तुम्ही साधं काय म्हणतात ब्लड युरिन टेस्ट काय म्हणजे काय जलाचीच परीक्षा ना. माणसाला वाटतं कुठं आपलं इंग्लिशमध्ये म्हणलं म्हणजे काहीतरी टेस्ट करून आलो. अरे जलतत्वाची परीक्षा आहे त्याच्यातल्या. त्याचं काय रूपांतर झालं काय झालं त्याच्यात बरोबर झालं का ते शरीराने निसर्गाने ठेवलं ते तसंच आहे का त्यात काय फरक झाला का हे बघणं म्हणजे ते ना. मग तत्वांचीच परीक्षा करतो ना आपण त्यावरूनच काय ते ठरवतो ना. म्हणजे मग त्यांना मला सांगायचं होतं ते काय हे सगळं दिसलं. समजा अगदी तुम्हाला क्रमानं वासना देह दिसला का मला सांगा याच्यात कुठलं मशीन आहे किंवा कोणाकडे आहे काय असलं तर आपल्याला सांगावर का म्हणजे नंतर सांगितलं तरी चालेल. तर असं काय बाबा आहे एवढे लॅब्स आहेत पॅथो अगदी हायर ग्रेड अगदी जास्तीत जास्त. तर तिथे काय त्या पॅथोतून काय कळलं आपल्याला. तर हे जलतत्वाचं अशी परिस्थिती आहे ह्याची अशी आहे वायुतत्वाची अशी आहे अमकाय तुमकाय हे सगळं कळलं. वासना देह कळला का मला सांगा. माणसाचा व्यवहार होतो ह्या सगळ्या तत्वांच्या सहाय्याने होतो. माणूस अंगावर धावून आला आता त्याच्यातले काय वासनेनं हे झाले राग आले समजा तर मनुष्य रागाच्या ह्याच्यात आहे आविर्भावात आहे किंवा काय प्रत्यक्ष ताब्यात आहे म्हणा. आविर्भावात कुठला असतो आविर्भावात असतं तर इकडे तो कुठती पोचला असता तर तो रागाच्या भरात आहे म्हणजे त्याच्या ताब्यात आहे त्या विकाराच्या कशाच्या तरी ताब्यात आहे तेव्हा तो धावून आला. मग आता ती त्या पॅथॉलॉजीमध्ये कळेल का मला सांगा की रिपोर्ट आला आणि त्यामुळं हा मनुष्य अंगावर धावून येणे शक्य आहे असं त्याच्यात दिसले वगैरे. त्याच्या एक्सरेमध्ये असं दिसते की बहुतेक हा अंगावर धावून येणे शक्य आहे. असं कुठल्या ह्याच्यात मला तर काय आढळ नाही म्हणजे आपलं ज्ञान कमी आहे मान्य मला. पण तरीसुद्धा तुमची कुठल्याकडे वेगवेगळे स्कॅन काय असतील तर त्याच्यात कॉपी असतात स्कॅन असं अमकं तुमकं सगळं त्याच्यात कुठं काय असं दिसत नाही. पण महाराज म्हणले मला त्याचा वासना देह दिसतो म्हणजे साधारण कशानं तो बनलेला आहे तो कुठं जाणार आहे कुठून आला आहे. म्हणून महाराजचे मृत्यू झाला तर सांत्वनाला गेले. त्यांच्याबरोबर पुरेसा शोक केला. त्यांना अगदी भरून येईल एवढा शोक केला. त्यांचं रडणं थांबेल एवढा शोक केला. अकाली मुलगीला तर महाराज गेले ते आपल्याला माहिती आहे ना. अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत. इथं जे म्हटलंय ना नित्य हरिकथा ते हा परमार्थाची परिभाषा समजावी लागते. म्हणजे हरिकथेचं गुणगान ते लिहिलेलंच आहे. ही जगणारे आहे हरिक तर त्यांचं गुणगान आहे. त्यामुळं त्याची आठवण झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर सगळं 2 गोष्टी सांगत होतो. 2 गोष्टी आठवण झाली. हरिकथाच आहे त्यामुळे 2 गोष्टींची आठवण झाली. तर हे त्यांच्याबरोबर गेले. आपण वाचताच आहात
तेव्हा झालं, हे झालं, मृत्यू झाला, त्याच्याबरोबर शोक करून झाला, सगळं झालं. मग महाराजांमुळे बरं वाटलं, जरा रिलीफ, आपल्या भाषेत रिलीफ झाला. तर त्यामुळे ते सगळं झालं. आणि नंतर इकडे लग्नाचा प्रसंग, हे सगळं झाल्यावर काय आता एक प्रसंग एका दिवसात माणसं किती, महाराजांना किती प्रसंग तोंड द्यायचे. त्यामुळे इकडं आलं की त्यांच्या वा 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 आनंदात काय असं छान झालं, सगळा योग जुळून आला, रामाची कृपा अमुक. आता बघणारे बरोबर असतातच की कायम अशांच्या बरोबर राहावं असं, आणि पुन्हा माणसांना वाटतं सारखंच बरोबर आपण असावं. तर ते हे आत्ता एवढं सगळं शोक करून झाला, आता रामाची कृपा, त्याच्या कृपेने एवढा सगळा प्रसंग छान आयुष्यात तुमच्या जुळून आला, कल्याण म्हणून 2 कुटुंबांचं कल्याण, काय 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 त्याच्यावर काय सांगतील ते काय खरं नाही. तुम्ही हे काय आहे, हे एक. आणि दुसरं, तेव्हा आता हे कसं जगावं ते त्यांनी दाखवलं. हे असं, हे असं, हे तसं आहे, हे तसं आहे. ते कशात आहेत, ते कशातच नाहीत. ही अरे कथा. ते कशात, तर ते नामात. म्हणून ती नित्यनामावळी, त्यातली नामावळी आहे आपल्याकडे, नामच आहे, नामावळी सुद्धा आहे असं नाही. पुन्हा आणि परत त्याच्यात भेद आहेत आपले. नामाची आवली काय असते, खरं शब्द जपून अभ्यासून असं शांत जरा हे केलं, काम केलं ना, तर तेवढ्यातच खूप खूप मिळतं. आपल्याकडे साध्या ह्याच्याच दीपवाळी, दिवाळी, हो की नाही, आणि आवली, मूळ दीपावली. आवली म्हणजे ती ओळ ना. तेव्हा एखादा दिवा तर घरामध्ये नेहमी आता लावत असतील अशी आशा करतो, पण देवासमोर निदान देवा लागत असेल एखादा, ते बटन दाबून लागत असेल. खरं सांगायचं तर आपण वात करावी, तेल घालावं, दिवा लावावा. म्हणजे आपल्या बोधपाठामध्ये आहे, रोज दिव्यातले ज्योत होती देव प्रकाशित. त्याचा अर्थ आसीकडनं गेलं की बरोबर कळतं. रोज दिव्यातली ज्योत होती देव प्रकाशित. त्याच्या ज्यांनी रोज दिवा लावायचा संकल्प आहे त्याला, त्याच्याकडून त्याच्यासाठी सेवा आहे, त्याच्यासाठी पलटी करणाऱ्याची सेवा आहे, ती वात करणाऱ्याची सेवा आहे. पूर्वी घाण्यावरनं तेल आणतात, आता रिपोर्ट आलेत घाण्यावरचं घ्या. त्या रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही घेणार नाही, मला माहिती आहे. तोपर्यंत सूर्यफूल अमकं तमकं सोयाबीन काय कराल ते, की नाही. मग ते आता कशात फॅट आणि कशात नाही ना, अमक्यात काय आणि तमक्यात काय, ते सगळं आपल्याला त्यांनी कळवलं म्हणजे मग आम्ही घेणार. आहे आलेला रिपोर्ट, आता बघा, आता 1-2 दिवसातच आहे. तर ते त्या घाण्यावरच ते गाळलेलं, तुम्ही सांगितले घाण्यावर गाळलेलं तेल घ्यावं, ते चांगलं असतं. इट इज नॉट प्रोसेस्ड. त्याची प्रोसेसिंग आहे ना, तुम्ही घोटाळा झालेला आहे. निसर्गाचं मूळ चांगलं आहे सगळं, आम्ही निसर्गाचं खूप प्रोसेस करायला जातो आपल्या बुद्धीनं, त्यामुळे घोटाळा होतो. तर त्याच्यातलं ते घातले त्यांनी, त्याच्यासाठी ते पुसले, काय ते केलं, स्वच्छता केली, ती वात केली आहे, कापसाची ती लावली, भिजवली व्यवस्थित. तो वात लावायला येणं सुद्धा अवघड झालं, हो की नाही. मी बघितलं नवीन पिढीत वात लावायला गेले कोणी, वात तिथून त्या वातीलासाठी जागा असतेच, तिथं वाती बाजारातून आणले, तिथं काय प्रश्न नाही, चालेल. वात आणली हेच मोठं झालं. तर ती आणली, तिथून त्या ह्याच्यात तेलात बुडवून ठेवली, इकडनं लगेच काढलं लावलं. ते काय कापूस असतो, भरभर भरभर जळून गेला की मी सारखी पण ती विजची आहे असं मला म्हणले. जीवात लावली, ती आधी उलटी करून त्यात घातली होती का तेलात, आणि मग ती पुढं ठेवली होती का, आणि मग सावकाश लावली का, तर वात लागायची. इतकं साधं काम देव प्रकाशित करायला इथून सुरुवात आहे. तिथे इतकं अवघड आहे. त्यात ते खरं अवघड नव्हे, सरावने म्हणून गेलं एवढंच. ते जेव्हा होतं त्यावेळेला ते होत होतं, आता ते होत नाही. तर ते हे झाल्यानंतर मग तो देव, रोज दिव्यातली ज्योत होती देव प्रकाशित. देव प्रकाशित झाला आपल्या ह्या कष्टामुळे, प्रयत्नामुळे, तेव्हा त्याचं काहीतरी, त्याचा प्रकाश आपल्यावर पडायला सुरुवात होईल. देव अंधारात नाही आहे. देव अंधारात आहे म्हणून आज ही परिस्थिती अशी आहे. आपण जे बाहेर पाहता ते विझलेले देव आहे, ते देवच आहे. त्याने मी काही दानव म्हणत नाही, देवच आहे, पण विझलेले म्हणून अडचण आहे सगळी. तेव्हा आता सांगत होतो महाराजांचे, त्याच्यामागं ह्यातलं होतं. तर दुसरा प्रसंग आपल्याला माहिती आहे, गेले, शोक केला, आले, मग पुन्हा हे शांतपणे हे सगळं करतायत. हे कसं करतायत, तेव्हा ते म्हणाले की हा
जो गेला त्याच्याबरोबर मी शोक केला, तो त्यांच्यासाठी केला. शोक होणं स्वाभाविक आहे, माणसाला इतकं सहन करण्याची क्षमता नसते, अचानक होतं, काय नाना प्रकार होऊ शकतात, अगदी वयोमानानं होईल, काही होईल, पण झालं तरी शेवटी माणसाचा देहाचा वियोग हा माणसाला वियोग म्हणून आहेच. त्याच्यासाठी मला त्याच्याबरोबर राहायचं म्हणून तो करावा लागला. तो मी त्याच्याबरोबर केला, त्याला समाधान झालं, थोडं दुःख कमी झालं, हे झालं, हे बरोबर झालं. पण मला तुम्हाला स्वतःला शोक झाला का? तर नाही झाला. का झाला नाही? जीव कुठून आला आणि कुठे जाणार आहे हे ज्याला माहिती आहे त्याला कशाला शोक होईल? हे आहे ना. मग याला वासनादेह, याला सूक्ष्मदेह असं म्हणायचं. तेव्हा हे सगळं ह्या हरिकथा ह्याच्यातून आपल्याला कळतं की अरे असंही काही, म्हणून म्हटलं परमार्थाचं असंही काही जीवन आहे. आपण जे समजतात किंवा आपण जे समजतो आहोत तसं तेवढंच, एवढं मर्यादित जीवन नाही, खूप चांगलं जीवन आहे. आणि तिथे त्याच्यातलं मग महाराजांना अशी भेटली नाहीत का माणसं, विष्णुमय सार म्हटलं ते आपलंही चाललं होतं. तर विष्णुमय सार त्यांना माहिती आहे म्हणून त्यांचा कोणाशी संघर्ष नाही, त्यांच्याशी खूप लोकांचा संघर्ष आहे. तुम्ही बघा संतांच्या बाबतीत तुम्हाला आढळेल निंदा करणारे लोक खूप आहेत. ते त्यांच्या परीनं, आता ते त्यांच्या परीनं त्यांचं काम करतात. जे चूक बरोबर आहे ते ठरवायचं खरं काम आहे, पण त्यांच्या परीनं त्यांची वाणी त्यांनी निंदेला वापरली. आता ती वाणी निंदेला वापरली, तिच्यात काय राहील? ज्या भांड्यात आपण वासाचा पदार्थ शिजवला आहे त्या भांड्याला तो वास राहतो, वाणीचं काय होईल? आणि तेच विचार करीत राहील, तेच चित्तात जाईल, तेच दुसरीकडे पोचेल. हे सगळं आहे. हे त्यांचं म्हणणं ते नाही. विष्णुमय सार त्याच्यामध्ये एक चांगला काहीतरी गुण होता, तो त्याच्यातलं सोनं. कोणाकडे प्रामाणिकपणा असेल, कोणाकडे काय उदारी असेल, काय असेल, क्षमा असेल, काय असेल, काहीतरी प्रत्येकाकडे आहे ना. असं कुठला जीव आहे आनंद दाखवाय त्याच्यामध्ये काही नाही आहे. नसतं तर सत्व नसतं तर तो जन्मालाच येणार नाही ना. त्यामुळे अशा अर्थानं नाही जन्माला येणार, वेगळ्या योनीत जन्माला येईल. मनुष्य जन्माला आला त्याचा अर्थ ते इथलं काहीतरी प्रत्येकातलं असलंच पाहिजे. ते आता जे काय आहे ते फक्त मी पाहतो, बाकीचं टाकून देतो. नाहीतरी आपण साधं जरी शेतात गेला, भुईमुगात शेंगा काढल्या तर हाताने चोळून माती टाकूनच देताना त्यातली आणली घरून, अगदी धुवून घेतली, म्हणजे धुवूनच घेतो, धुवून घेतली तरी सुद्धा पुन्हा टर्फल फोडून टाकून देतो. आणि जो मूळ पदार्थ आहे, जो पोषक आहे, तो एक तर खाऊ नाही तर देऊ, काहीतरी करू ना त्याचं. म्हणजे आपला सुद्धा दृष्टिकोन हा आहे, फक्त तो आता ह्याच्यापुरता राहिला आहे. त्याला काय करायचं? त्याच्यापेक्षा खूप मोठं काम आहे आपल्याला. म्हणून खूप मोठं काम आहे. ते जिथं चालतं तो आचार, पंढरीचा आचार तो हा, विठ्ठल आचार पंढरी आहे. आणि मग विष्णुमय सार ते त्यांना सापडलेले आहे, ती खात्री आहे त्यांची. म्हणून त्यांचं काही मुक्काम तिथं नाही, ते जाऊन येतात. एक आठवण राहावी, एक दर्शन व्हावं, एक आनंद आहे म्हणून जाऊन येतात. आणि तशी जाऊन याची गरज पण नाही त्यांच्या दृष्टीनं. जशी त्यांना सिद्धिपत्राची गरज वाटली नाही, ती माऊलीनं वाटली सांगड घालण्यासाठी, तसंच हे आहे. त्यांना जाऊन यावं तर जाऊन येऊ असं आहे. येऊन यावंच का? तर नाही, जायलाच पाहिजे का? तर नाही. एखादी गोष्ट आपल्याला आठवत नाही. एखादी गोष्ट कशाला, मी आपल्याला उदाहरण म्हणून मागे पण बोललो होतो, आपल्या लक्षात असेल, रोज प्रवचन वाचणारे कित्येक लोक आहेत. वाचून झालं की आपण बंद करून ठेवतो. ठेवायलाच पाहिजे, शेवटी पुस्तक उघडं ठेवून पुस्तक खराब होईल. आपल्यात काय फरक पडत येतो नंतरचा विषय, पण निदान पुस्तकात फरक पडतो, बाइंडिंग सुटतो हळूहळू. तर त्यामुळे निदान तेवढं तरी ते ठीक आहे बंद करून ठेवलं, पण ते उपदेशही बंद करून ठेवलेला असो. आणि म्हणून सहज मी स्वतः केलेला प्रयोग आहे हा, की आपल्याला निदान त्याचं एक शीर्षक आजच्या प्रवचनाचं आठवतं का? फार कष्टाचं काम आहे, बघितलं, सोपं नाही. आणि हे आपल्याला सोपं नाही म्हणून कळलं, दुसऱ्या दिवशीपासून शीर्षक वाचून ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे असं म्हणून जर सुरुवात केली, महाराज असंच चकवतात, मध्येच काहीतरी विषय दुसरा येतो आणि शीर्षक जातं तिसरीचकडं, आणि नंतर ते बंद केलं, आठव नाही आठवत. परमार्थ किती कोणत्या पातळीवरचा आहे आणि सोपा आहे का अवघड आहे ते आपण ठरवा. ते पुढं अजून आचार करायचा आहे, विठ्ठल आचार. मला सगळ्यांच्या ठिकाणचा भगवंत हा माझा आचार आहे, हे व्हायला किती काळ आहे? ते एवढा काळ आहे. त्याची सुरुवात इथे आहे की मला निदान प्रवचनाचं हे सारा, त्यातलं एखादं वाक्य लक्षात राहतं, उदाहरण लक्षात राहतं, पण बाकीचं नाही लक्षात राहत. जे करायचं आहे अजून ते लांब आहे. म्हणून हे या पातळीवरचं आहे, पण ते तितकंच आनंददायक आहे. शेवटी असं आहे, आपल्याला सोनंच घ्यायचं आहे म्हटल्यानंतर आता 31-32 हजार काहीतरी आहे ना सध्या,
टेस्ट हाय काय ते 32 वगैरे. मग आता 32 पाहिजे. मुठभर मातीसमोरची उचलली तर नाही कोण काय म्हणणार, फार काय नाही, हो कोण आहे वगैरे एवढंच, यापेक्षा काय नाही. मुठभर माती आहे, एवढं मुठभर सोनं. पण शेवटी मूल्यवान काय आपल्या दृष्टीनं? आज मूल्यवान आपल्याला तेच आहे ना, हे सोन्यासारखं आहे. हे जीवनच जर सोन्यासारखं आहे तर मग त्याच्यासाठी हे 32,000 आहेत. तसं आहे. मग त्यांना काय 32,000 म्हणजे काय पैसे पाहिजे यातल्या कोणाला? एक तरी माणूस यायला पैसे मागितले, पैसे नको, गरजच नाही. ते सगळ्या जिंकून बसलेले आहेत. आसक्तीच्या त्यागे जिंकिती संसारी म्हणून सुरुवातीला पाहिलं ना, ते राजे होते. दत्तात्रय स्वतः एक अवतार आहे, तो राजाच आहे. ते जिंकून बसलेत, ते सगळं ते जिंकून हिने बसले, प्रदेश स्वतःला जिंकून बसले. आणि त्यातून मग जो आचार होतो तो विठ्ठला आचार पंढरी, त्याच्यातलं चांगलं पाहिलं. म्हणून महाराजांकडे एवढी माणसं होती. आपण या सत्पुरुषांच्याकडे पाहाल किती माणसं संपर्कात होती. ती काही सद्गुण संपन्न म्हणून होती का? नाही. त्यांनी त्याच्यातलं ते वाढवायचा प्रयत्न केला. जसं एक सोन्याचा कण आहे तर तिथला आपल्याला पृथ्वीतल्या कणाला पृथ्वीची मर्यादा आहे. कारण सोन्याचा कण हा सुद्धा पृथ्वीचाच कण आहे, एवढं लक्षात ठेवा. भांगार नाही का ते आपल्याकडे कर्नाटकात म्हणतात, ते भंगार म्हणजे भांगार त्यांचं ते सोनं. आपण भंगार म्हणलं तर काहीतरी वेगळंच म्हणून, तर त्यांचं ते भांगार ते एकच. ते खरं सांगायचं त्यांना बरोबर कळलं असं मला वाटलं. ते तसंच आहे ते शेवटी. कारण शेवटी त्यातलं काय घालून जाणार? ती माणसं वाट बघत असतात बघा, जरा लक्ष ठेवा तिकडे. काय म्हणजे शेवट अगदी शेवटचा प्रसंग हो, नाही तर काय एकदा नेल्यावर काय तिथे केलं म्हणजे काय. त्याच्या आधी माणसं काळजीपूर्वक काढून घेणार. आपणच आधी काळजीपूर्वक काढून ठेवावं. आपलं मी व्यावहारिक सांगतो. पण काय कळतं का माणसाला? हे काय आधी माहिती आहे का? विठ्ठलाचार्य पंढरी आधीसुद्धा माहीत होईल. हे पक्षाला माहीत होतं तर आपल्याला नाही काय माहिती होणार? होऊ शकेल. पण मूळ काय तर हे असं आहे की ते सुद्धा एक कण जो आहे, माझं क्षणभर तो कण आहे, तो सुद्धा त्या मातीतलाच आहे. तर त्याच्या कणाला कण होत नाही, तो कण तेवढाच राहतो. पण माणसातला जो सुवर्णाचा कण आहे तो फुलवता येतो. संतांचा तेवढ्यावर विश्वास आहे. त्यांचं आयुष्य त्यांच्यासाठी आहे, त्याच्यासाठी आयुष्य आहे. आपलं माणसाचं पटलं नाही म्हणजे तुझं माझं पटलं नाही म्हणून मनुष्य आज तर कुठं जातो आपल्याला माहिती आहे. थेट अगदी स्फोटबीट करून मोकळा. आपलं जमणार नाही. आपल्या जगात कोणाशी जमणार आहे? जर आपल्याला दुसऱ्यातलं चांगलं बघता आलेलं नाही आहे तर जगात जमण्याची शक्यताच नाही कोणाची. कारण कोण चांगला असणार असा? बरं, आपली चांगल्याची व्याख्या काय आहे? माझ्या मनाप्रमाणे वाग. मी सगळ्या मधल्या स्टेप गाळून सांगतोय, कारण आम्हाला तर्कशास्त्र स्टेप मांडायची सवय आहे. पण ते स्टेप मांडून शेवटी उत्तर काय, शेवटी सारांश काय? तर माझ्या मनासारखा वाग म्हणजे तो चांगला. मनासारखा वागे माणूस आहे तोच खरा, तोच खरा देव आपला. असलं नाही आहे तो त्याच्यासारखा वागणार, हे मला समजून घेता आलं पाहिजे. मी माझ्यासारखा नाही का वागत, तसंच तो त्याच्यासारखा वागतो. फक्त त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे आणि त्याच्या आधाराने मी पुढे जाईन. तेव्हा तिथला कण मातीचा असल्यामुळं त्या मातीला माती नाही होणार, पण इकडच्या सुवर्णातलं माणसातल्या ते फुलवता येतं. म्हणून मारुतीच्या जन्माचं रहस्य हे सांगितलं की त्याच्या ठिकाणी एक ठिणगी आहे, ती त्यानं फुलवून त्याचं काय केलं ते आपण पाहिलं. म्हणून त्याची उड्डाणच सूर्याकडे थेट. इकडं तिकडं काय नको त्याला. आणि इकडं म्हटलं तर दास्यत्व आहे, त्याचा आदर्श तसा झाला नाही असं म्हणतात त्याच्यासारखा, म्हणून तो चिरंजीव आहे. या अर्थाने त्याच्यासारखा आदर्श झाला नाही. कसे करावे दास्य कुणाचे हे महत्त्वाचं आहे. दास्य तर मनुष्य करतोच आहे आत्ता सुद्धा, पण कुणाचं करतो? संपत्तीचं करतो, सौंदर्याचं करतो, पैशाचं करतो, सगळं करतो दास्य. पण खरं दास्यत्व कुणाचं असावं? निदान मनाने तरी. व्यवहारानं आपल्याला ते सॅल्यूट करतात तसं ते करावंच लागतं. आता काही वेळेला असं पण ठरतं ते सॅल्यूट केलेलं उगाचच केला असं नंतर कळतं आता अलीकडे, पण जाऊ दे, ते आता बऱ्याच बाबतीत होतं तसं. तर करतो ना, ठीक आहे, नोकरीचा भाग म्हणून केलं. पण आपल्याला ही ओळख जी आहे आतली ती असावी की ह्याच्यातले हे सार आहे, ते मारुतीतलं हे सार की त्याच्याकडे ठिणगी होती, त्याच्याकडे हा हे सुवर्ण आहे. म्हणून आपल्याला अग्नी आणि सुवर्ण हे खूप जवळचे मानलेले आहेत, म्हणून ते त्याला नाही जाळता येत, तिथपर्यंत ते आहे. तर तसं त्याच्या ठिकाणी जे सुवर्ण आहे ते त्यांनी निवडलं, ते फुलवलं. मारुतीने तो अंगार फुलवला. आपल्याकडे आता राहिलं नाही, पण कोळसा असेल तर आपल्याला माहिती असतं की कोळसा फुलवता येतो. फुंकर घालून ती फुंकर घालणं म्हणजे हे
आत्ता जे चाललं आहे ती फुंकर घालायची त्याच्यावर सारखी. कारण काय होतं, सारखं त्याच्यावर ते राख सगळं राखायला जाऊन जाऊनच राख वाढलेली. सोडायला जावा, राख कमी होते. जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे. ही सारखी फुंकर घालायला चाललेली. तिथे जे काय एक अंगार आपल्यामध्ये आहे, एक चांगला कण आहे, अग्नीची तप्तता आणि सोन्याची झळाळी हे अत्यंत जवळ असतं. बघा तुम्ही सारखा भावनांनी एवढा तीच सूर्याचं आहे, तसेच ही तत्वांचं आहे. त्याचे तसं आपल्याकडे आहे, तसं दुसऱ्याकडे आहे. विष्णुमय जग मी विष्णुमय असंच लागतं. अर्थात शेवटी मला स्वतःला माझ्यातल्या काही तरी अगदी शुद्धतेची जर ओळख असेल ती आहेच आत, तर दुसऱ्यातल्या त्या शुद्धतेची थोडी बदल असेल, त्याचं वेगळं असेल, करुणा असेल, त्याच्याकडे दया असेल, त्याच्याकडे काय आणखीन प्रेम असेल, निस्वार्थीपण असेल, काय आपल्याला प्रामाणिकपण असेल, काय असेल ते त्याच्या ठिकाणचं सुवर्ण आहे. ते त्याप्रमाणे आता असं आहे की या सगळ्यांना ते वाढावं म्हणून हे जे इथे सगळं मध्ये सांगितलं आहे की तिथे उपजावे संसारी, म्हणून पंढरी उपजावे संसारी. हे सगळं का, तर भजन उपाया पंढरी राहो तो करायचा आहे, उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी काय करावं, सारखं ह्यात जात असावं. मला देहानं मला थिएटरमध्ये जाता येतं, देहाने मला फिरायला जाता येतं, पार ते ह्याच्यापर्यंत कुठं उत्तर तिथपासून दक्षिण त्यात सुद्धा भागत नाही, पूर्व पश्चिम पुन्हा जावं लागतं. तर ते जे काय असतं तिथपर्यंत त्यानेच जातो आणि देवळातही त्यानेच जातो, सत्संगातही त्यानेच जातो. ज्या डोळ्यांनी मी हे पोस्टर पाहणार त्याच डोळ्यांनी मी ज्ञानेश्वरी वाचणार, त्याच डोळ्याने मी अभंग वाचणार. तोच उपाय देहाचा उलटवलेला आहे. तेच घेतलं हातात आणि ह्या कामाला लावलं. ते कळावं ह्याची विद्या कुठून मिळवायची, ते इथून मिळवायची. ह्याच्यासाठी हे आहे, हे सगळं तेच आहे. त्यांना काही वेगळे डोळे नाही. त्यांना जी सूक्ष्मता आहे ती मला शिकता आली. ह्याचा वापर शिकता आला. हे जे काय समोर होतं ते शिकता आलं आणि विष्णुमय सार हे आपल्याला लक्षात ठेवता आलं. कितीतरी संघर्ष कमी होतात. मला सांगा, दुसऱ्याच्या दोषावर आपलं सोडून देऊ, दुसऱ्याचे दोष बरे पडतात चर्चा करायला, तर त्याच्यावर समजा आपण बोलायचं ठरवलं तर आपल्याला, मला नाही वाटत दिवस पुरेल असं, किती लवकर मावळतं असं वाटेल. समजा एखाद्याची निंदा निघाली असली, आपल्याकडे टी रूम्स असेल, कॉर्नर्स, टी रूम्स, कॉफी हाऊस, तर असलं कुठेतरी असलं चौक मागे बसून देऊळ सह चालतं. काय करणार होता यार असल्यावर, काय हो तिथं सुद्धा निंदा करता येते, गॉसिप करता येतात, सगळं करता येतं. ते जर करायचं ठरवलं तर मला सांगा की काय वाढेल आहे ते मी गमावून बसलो. मला धोका तो दिसतो की जे माझ्याकडे चांगुलपण आहे, जी माझ्याकडे शुद्धता आहे ती मी गमावून बसेन. त्याच्यातली शुद्धता, त्याच्यातला चांगुलपणा काहीतरी मग जर ओळखलं असेल तर मला त्याचा आधार घेऊन पुढे जाता येईल. अरे माझ्या ठिकाणी एवढीशी एक काहीतरी गुण होता, त्याच्या ठिकाणी 2 आहेत, तर जो माझ्याकडे नाही आहे तो मी घेईन. असं करून मला आणखीन माझा एक गुण वाढवता येईल. मग आचार पंढरी आहे. आचार करायला, एखादी गोष्ट अंमलात आणायला किती गोष्टींची गरज लागते. एक स्वयंपाक करायचा झाला, एवढं घर ते भरलेलं असतं स्वयंपाकाचं. तशी ते जवळपास गोष्ट प्रत्येक लागतेच. भांड्यापासून तेलापासून सगळं, त्या अगदी मिसळण्याच्या डब्यापर्यंत सगळं लागतं. काय लागत नाही, मीठसुद्धा लागतं. हे सगळं असतं तेव्हा ते काहीतरी तयार होतं की जे माणसाला जगू शकेल असं अन्न. तसं हे जगामध्ये आहे. असू देत, आपल्याला त्याच्यातलं एक चांगलं जर गोळा करायचं ठरवलं तर आपल्याला हे वाढवता येईल.
आचार एक करायचा आहे तर आचाराला किती गोष्टींची गरज आहे? विचाराची गरज आहे, ओळखण्याची गरज आहे, धोका कळण्याची गरज आहे. एक नुसतं तवा ठेवला आणि बोट लावून बघितलं, भाजेल हे कळलं पाहिजेच की नाही. म्हणून तेल टाकून बघितलं, काय एक सोडून बघितलं काय तर त्याच्यात कळतं लगेच किती तापले बघायला काय बोट घालून कोणी त्यालाच बघतो, हे कळावं. परमार्थात सुद्धा ज्या जीवनाबद्दल मी सुरुवातीला आपल्याला म्हटलं की हे एका वेगळ्या पद्धतीचं जीवन आहे, तिथे सुद्धा ह्या हरिकथा का, तर त्या हरिकथातून शिकता येतं की खुणा काय आहेत, त्यात सुद्धा जाताना खुणा काय आहेत. चांगली गोष्ट कळली, समजा अगदी चांगला एखाद्याचा गुण काळ सांगावं असं वाटतो का नाही मला सांगा. ही प्रापंचिकच ओढ आहे. चांगला गोष्ट, चांगले गुण कळला तरी सुद्धा सांगावं असं वाटेल तर पारमार्थिकदृष्ट्या नुकसान आहे. चांगला असं वाटेल तर अंमलात आणावं असं वाटेल, हे काय त्याचा उपयोग काय, तर मला अंमलात आणावं असं वाटेल. चांगला आहे तर सांगावं असं वाटेल, ते ह्याला सुद्धा सांगावं असं वाटतं. जे आहे ते आता इतक्यापर्यंत सांगावं असं वाटतं की नाही. हे काही कळत नाही त्याला हे कळतं. ते कळणं म्हणजे काय, ते काम नाही माणसाचं, हो की नाही. हे आहे, हे यंत्र आहे, ह्याला खरं काही त्या अर्थाने या अर्थाने कळत नाही. त्याचं काम ते करतं. ते आहे ते आणखीन 100 ठिकाणी नेऊन पोचवेल, हे त्याचं काम आहे, ते करतं. ते काही माझं काम नाही. माझं काम हे की हे मला कळलं आहे तर आता मला तो एक चांगला गुण आहे, मला त्याच्यात काही भर घालून तो अंमलात आणता येईल का. माझं जे विठ्ठल आचार पंढरी आहे ना, तो आचार मला करायला मला एक क्षमा कळली, एक दया कळली, एक करुणा कळली. काय कळलं तुम्हाला, काय प्रामाणिकपणा कळला, काय व्यवहाराचं काय कळलं, ते मला कसं करता येईल. तो आचार पंढरी आहे, त्यांनी जीवनाची आपली समाधान वाढणार आणि हे स्तर बदलणार. तो तेव्हा बदलेल जेव्हा हे मला कळेल की त्याच्यातले खुणा काय आहेत. कितीतरी गोष्टी आहेत. काय एक तटस्थता आहे, एक आपले समजून घ्यायचं तत्वदृष्टी असावी, असं मी आपल्या साध्या भाषेत आपल्याला सांगतो. की कसं आहे, सगळं चालूच आहे रोज, हे ह्याच्याकडे बघण्याची एक तत्वदृष्टी आहे. त्यात काय मूळ काय आहे, तत्व काय आहे त्याच्यातलं, तेवढं ओळखण्याची दृष्टी असावी. आपल्याकडे भैयाजी होते, आपल्याला माहिती भैयाजी काय नाही, अगदी साध्या सरळ व्यवहारातला सत्पुरुष, जे असे काही त्यांच्याकडे कुठलं त्यांचं काय नाही, मागे कोणी परंपरा कुठलं हे काय काही त्यांनी निर्माण केलं नाही, इच्छा नव्हती. मिलिटरीतला मनुष्य त्यांना वाटते की आपला मुलगा मिलिटरीला लागावा, त्याची पण इच्छा होती. पण दरवेळेला तो नेहमी लेखी परीक्षेला पास होई, तोंडीला नापास. त्यांची इच्छा होती की याला आपण मिलिटरीत घालावं, त्याची पण तयारी होती. त्यांनी ते बघितलं, त्यावरून त्यांनी काही तत्व ठरवली, त्यांना तत्वदृष्टी होती. ते काय म्हणायचे की मुलांच्या बाबतीत एक ठरवून ठेवावं की त्यांची कुवत काय आहे, कल काय आहे ते पाहावं, आपली कुवत काय आहे ते पाहावं. त्यानुसार त्यांना सांगावं, हे मी तुझ्यासाठी करू शकतो, हे मी तुझ्यासाठी करू शकणार नाही, तू अपेक्षा ठेवू नकोस. हे अवघडच आहे. आजच्या काळात मुलांना बोलणं सुद्धा अवघड आहे. तो दार आपटून निघून जातात गाडीला किक मारून, पुन्हा त्याची काळजी करावी लागते, सुखरूप पोचला का बाबा, कुठे आणून ठेवलं आपण बघा आता हे. पण त्यांचं म्हणणं असं, हे तत्व आहे, ते बदलणार नाही, ते तसंच आहे. आणि ते ज्यांचं अंमलात आणलेले ते लोक सुखी आहेत की माझी एवढी कुवत आहे. आता तुम्ही कुवतीत 100% करायला तयार आहे ना, ह्याच्यापेक्षा काय असायचं आणखीन. कुवती बाहेरच्या जाऊन जर काय करायला लागला, हातपाय मोडून गेली मनुष्य, म्हणजे प्रापंचिकदृष्ट्या, तर ते होतच शेवटी. तर ते होऊ नये म्हणून ही माझी कुवत असं सांगावं. तसं तर त्याने याला सांगितलं, ही बाबा माझी कुवत झाली, आता ह्याच्यापुढे मी काय करू शकतो, तर तू आर्ट्सला जा म्हटलं. त्याला आर्ट्सला घातला, खर्च कमी BA केला. BA झाल्यानंतर म्हणले आता तुझी आवड कोणती आहे, त्याला मी काय करू शकेन. तर ते म्हणले मला नीट समजत नाही, तुम्ही मला त्यात मदत कराल का. मी तुम्हाला 2-4 गोष्टी त्यांनी सांगितल्या, माझं असं आवड आहे, मला असं वाटतं काय करता येईल. तर म्हणले तुझं कल खरं सांगायचं ना तर जर्नलिझमचा कल आहे तुझा, वृत्तविद्या जी आहे तिच्याकडे तुझा कल आहे, तर तू ते कर. तर आता त्या काळात सुद्धा ही गोष्ट 60-70 वर्षापूर्वीची आहे, त्या काळात सुद्धा ह्या गोष्टींना कष्ट पैसा सगळं होतंच ना, त्या काळातले पगारही तसेच होते. पण ते म्हणले बाबा ह्याच्यातलं मी काही एक मर्यादेपर्यंत तुला शिकू शकेन, सबंध कोर्स काही माझ्या हातात नाही, पुढे कोर्सला तू सप्लिमेंट कर आणि मग तू जा पुढे, आणि त्यातून काही व्यवस्था झाली तर ती होईलच. ती परमेश्वराची इच्छा समजू. तू चांगलं काम करतोयस, कल ओळखून करतोयस, मर्यादेत करतोयस, तर त्याला मदत करणं हे भगवंताचंच काम आहे. कारण मर्यादा कोणी ठेवल्या, मुळात त्यांनी ठेवल्या, त्या वाढवणं त्यांच्या हातात नाही आहे, वाढवतील. आणि खरोखर तो त्या वृत्तपत्र विद्येला गेल्यानंतर त्याला पुढे ज्या वेळेला फी भरायचा प्रश्न आला त्यावेळी ह्यांच्या पगारात वाढ झाली, त्याची व्यवस्था लागली, तो पुढे गेला. शेवटी अडचण आली,
ते म्हणले एक अडचणीत मी एवढं करू शकतो, सोनं भांगार ते सांगितलं, ते त्यांना कळत होतं घरच्यांना सुद्धा. तर ते म्हणले आत्ता आपण याला हे दागिनं मला काय गरज नाही त्याची, आपल्याला माहीतच आहे आज सुद्धा दागिना म्हणजे गंठण हिसकावले वगैरे ते आपण वाचत नाही, वाचून वाचून आता आपल्याला सुद्धा कंटाळा आला इतकं वेळ. खरं होतं त्याचं नुकसान मला सुद्धा वाईट वाटतं, पण तो का गेला होता एवढं वाचून हा मला काही कळत नाही. तर ते त्यांना कळत होतं मंडळीनं. त्यांनी सांगितलं बाबा हे ठेवा आणि त्याला द्या आत्ताचे पैसे. तर ते झालं, आता शिक्षण होत आलेलं आहे, तेवढं झालं की झालं, तो मिळवायला लागेल. ह्यासाठी त्यांनी त्याला ते दिलं. कुवत वाढली, गरज वाढली, ती कल ओळखून होती, त्याप्रमाणे त्यांनी काम केलं आणि तत्व 2च शिकले. त्यावरनं त्यांनी एक नंतर सांगितलं. ह्याच्या पुढे अजून जी स्टोरी खूप मोठी आहे, आपल्याला कथेतलं भाग आहे म्हणून तेवढाच भाग आता. तर ती वृत्तपत्र विद्या झाली. त्यानंतर म्हणले आता हा कुठेतरी लागला पाहिजे, तर त्यांच्यावरच्या एक जबाबदाऱ्या मुलींच्या कमी नको खायला, ज्याला त्याला तसं वाटतच असतं. तर तसं त्याप्रमाणे ते म्हणले आता तू जा. त्यांनी त्यांना फ्री प्रेस त्या काळात होता ना, आता आजही आहे, फ्री प्रेस जर्नलकडे त्याला पाठवून दिला. जा तू त्यांच्याकडे मुलाखत दे. काय इतकं त्यावेळेला हे नव्हतं, त्यामुळे जायचं स्वतः, मला असं मी आहे विद्या मिळवली, मला अर्ज घेऊन ठेवून घ्यायचे आणि सांगायचे की तुम्ही त्याप्रमाणे या जा नको काय ते मुलाखतीवर सगळं. तर ते तिथं काय काम झालं नाही, तो परत आला. बाहेर येताना त्याला लोकसत्तेचे संपादक भेटले. ते म्हणाले अरे तू इकडे कुठे वगैरे, ते बयाजींना ओळखणार होते. त्यांनी त्याला विचारलं असंच आहे, ये म्हणले. नंतर गेले त्यांच्याकडे. तो तिथे एक त्यांच्या वृत्तपत्राच्या विभागात लागला आणि तो स्वतःचं कमवायला लागलाच, पण तो त्यामधल्या एकदम वरच्या हुद्द्यावर, म्हणजे ज्या काळातल्या संपादकाच्या खालची जागा, त्या जागेवर 3 वर्ष जाऊन रिटायर झाले. पुढे त्याचे म्हणले शेवटी आपण एक लक्षात ठेवावं म्हणले की आपल्या मताप्रमाणे काय करायचं, आपल्या कोतीप्रमाणे काय करायचं ते करावं, आणि म्हणले अजून उरलेलं आहे ते आता भगवंतावर सोडावं. विठ्ठलाचार पंढरी. तर आता ते काही तिकडे नव्हते पंढरीत वगैरे, या अर्थाने इथे पंढरी आहे. तर ही सगळी इक्विपमेंट्स दिलेले आहेत, हीच पंढरी आपली. त्याच्यात काय नाही जागं, तेवढं फक्त जागा ठेवावं. ह्याची फार चांगली व्याख्या ह्याची केली पंढरीची. फार जुन्या काळामध्ये परदेशातल्या लोकांनी येऊन जे आपल्याकडे ज्ञानाची काही भर घातली, ही भर चांगली आहे. त्यांनी पंढरीवरती संशोधन केलं. की पंढरीवर संशोधन केल्यानंतर पंढरी म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं एक सेक्रेड प्लेस आहे असं आम्हाला कळलं. एक पवित्र जागा आहे, पावन जागा आहे. अशा पावन जागा खूप ठिकाणी आपल्याला माहिती आहे. सेक्रेड प्लेस आहे. सेक्रेड काय, कशामुळं, फ्रॉम द कंटिन्युअल प्रेझेन्स इन इट ऑफ विठोबा असं त्यांनी लिहून ठेवलं. हो, सातत्यानं विठोबा जागृत असणं, असं ज्या ठिकाणी आहे ते ठिकाणाला पंढरपूर असं म्हणावं, त्यांनी त्याची व्याख्या करून त्याची ठेवलेली आहे. तेव्हा कंटिन्युअल प्रेझेन्स. मग आता असं कंटिन्युअल प्रेझेन्स मला सांगा, ज्याच्या ठिकाणी आहे तिथे पंढरीच किंवा, आणि आचार कुठला, विठ्ठला आचार पंढरी आहे. गायडिंग फोर्स कोण, गायडिंग फोर्स त्यातला भगवंत पांडुरंग. तर ते आता सांगत होतं त्यांनी त्या गायडिंग फोर्स. त्यामुळं घरात राहून त्यांचं ते जे गुरूंच्या पादुका, त्यांचे गुरु ते माधवनाथ, म्हणजे दुसरे खूप जुन्या काळातले माधव, इंदोरकडचे माधवनाथ होते. तर त्यांचे ते योगमार्गी हे होते, नाथपंथाचे होते मोठे अधिकारी. तर त्यांच्या पादुका त्यांच्याकडे असत. शांतपणे त्याला नमस्कार करायचा. आपण मागे एकदा बोललो होतो, फुल घालायचे रोज, आणि ते केलं की आपल्या कामाला सुरुवात करायची, अशी त्यांची एक रीत होती. की ते गुरुच्या त्या पादुकांना फुल घातलं, नमस्कार सकाळचा आवरलं, त्यांना नमस्कार करायचा, आणि आपल्या काय ध्यानधारणा काय त्यांची पद्धत त्यावेळेला, हे रिटायरमेंट नंतरचं आधीचं नोकरीचं, तर त्यावेळेला ते सुरू करायचं अशी त्यांची एक पद्धत होती. त्यांनी सांगितलं की एक विचार सतत करीत असावा. मी आपल्याला एक जनरल म्हणून जातात होता सांगून ठेवतो, झाली संपली वेळ. तर एक लक्षात एक सहज घ्यावं. खूप माणसं खूप काळजीत पडलेली असतात. मी नेहमी बघितलं, प्रत्येकाला एक काय व्याप आहे, डोक्याला काय कळत नाही, मग सतत काळजी लागलेली. कसं होते, काय होते, कसं होते, काय होते, कोणाचं तरी नाही तर आपलं तरी काहीतरी. आपलं कसं होते, काय होते, कोणात त्याचं कसं होते, काय होते, काळज्या लागलेल्या आहेत, ह्या सार्वत्रिक आहेत. त्याच्यावर त्यांनी एक सोपा मार्ग सांगितला. तत्वदृष्टी असावी म्हणलं, ते तत्वाची आठवण झाली म्हणून सांगितलं. हे म्हणजे हे सगळं हरिकथा ते त्यातलं.
तेव्हा एक विचार करावा म्हणले शांतपणे 5 मिनटं. लोक ते ध्यानाला विना मेडिटेशन वगैरे ते पाचतात. काय मेडिटेशन काय झाल्यानंतर काय होतं किंवा आधी काय असतं फरक काय पडतो का हे काय मला काय माहिती नाही, मी काय मेडिटेशनमधलं माणूस नाही. पण ते लोक कशावर मेडिटेशन करायचं वगैरे विचारायला येतात त्यावेळेला मला कळतं की बहुतेक हे यांना काहीतरी कळेल नाही त्याच्यातलं. तेव्हा ते जे काय ध्यान आहे जाऊ दे तर मी सांगतो ते ध्यान वेगळं. आपण कुणीही कुठल्याही जागी बसून ज्यांना साधारणपणे एक विचारशक्ती आहे, लहान मुलांना त्याने ऐकावं, आपला एवढी काय सांगतील ते करावं, बस छान. पण ज्यांना आता हे कळायला लागलेलं आहे आणि ज्यांना कळायला लागलं आहे असं वाटते, अशा दोन्ही वर्गांसाठी सांगून ठेवतो. एक 5 मिनटं शांतपणे बसा आणि विचार करावा की हे जे मी जे बसलो आहे ते घरामध्ये काहीतरी जागा ऑक्युपाय केली, ठीक आहे, खुर्ची काय जमिनीवर काय ते बस. बाकीच्या जगामध्ये या क्षणी आत्ता किती गोष्टी सुरू आहेत, एक आपली एक काय मर्यादा जाते कल्पनेची, ती घालवावी जितकी शक्य आहे तेवढी. आणि ध्यानाने 5 मिनटात एवढा विचार करावा, फक्त 5 मिनटं, की जगात जे एवढं घडतं आहे या क्षणी, चालतं आहे, ते सगळं आपापल्या गतीनं व्यवस्थितपणे काहीही संबंध नसताना आपला जगामध्ये सगळं सुरू आहे. तर हे काय माझ्या विचारानं, माझ्या योजनेनं किंवा माझ्या कर्तृत्वावर चालू आहे का? 5 मिनिटात ध्यानात आपल्याला काय करायचं ते कळत नाही. तेव्हा आपलं माझं काम मी करावं हे बरं. विठ्ठलाचार पंढरी, विठ्ठलाचार पंढरी, पंढरी हरी कथा नित्य, हरी कथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवाचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरी कथा नित्य नामावळी, नित्य हरी कथा नित्य नामावळी. निवृत्ती सधर विष्णुमाय सार, निवृत्ती सधर विष्णुमाय सार. विठ्ठलाचार पंढरी, विठ्ठलाचार पंढरी, पंढरी. नित्य हरी कथा नित्य नामावळी, नित्य हरी कथा नित्य नामावळी, नित्य हरी कथा नित्य नामावळी. ह्या हरिकथा आहेत नित्य, त्या यांच्या कथा करत असावं, ऐकत असावं. कथासुद्धा कुणी कराव्या, कुणी ऐकाव्या. खरं सांगायचं तर समर्थांचे जुनी वाचलं असेल, आपण वाचलंच असेल असं मला वाटतं सगळ्यांनी. तिथे बरोबर त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्यांनी लक्षणं दिलेली आहेत, कुणी हे करावं त्याची लक्षणं दिलेली आहे. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. कसं बरोबर आपल्याला काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. ते ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. का आत्मसाक्षात्काराची गुण तत्काळ वाणे. जे आपल्याला आज कळलं ते आपल्याला एक बाबतीत जरी अंमलात आणता आलं तरी ती खूण बाणते. ते खूण बाणायला सांगणारा कसा लागतो हे भाऊसाहेब महाराज सांगत. म्हणजे भाऊराया काय सांगतो ते गुरु सांगत, त्यांची इथे दोघंही बसलेलीच आहेत. ते त्याच्यापेक्षा थोडं काय बोलायचंच काम नाही. तर पूर्वीच्या काळातले एक छोटंसं, पूर्वीच्या काळात घरं होती, मातीची घरं. तर त्यावेळेला सारवायची, जाड माती व्हायची, ओली असायची. तर ओल्या भिंतीत खडा मारावा तसं भाऊराया सांगतो म्हणले. आपल्याला कळलं असेल, त्या काळातल्या लोकांना जास्त कळेल
किंवा विचार केला तर आजही कळेल की ओली जर भिंत असली आणि जर एखादा खडा मारला तर त्या ओल्या भिंतीत तो शिरतो आणि तिथं तसाच राहतो. तसं निरूपणातलं ती बरोबर आपल्या चित्रात त्याचं ऐकावं किती बरोबर असेल बघा. ती हरिकथा त्यांच्यासाठी आहे, त्यांनी करावी म्हणून. आणि हे खूप हे असतात, सावध असतात. त्याचं एक उदाहरण गोष्ट म्हणून सांगतो आणि थांबतो. तर भाऊसाहेबांचे खूप शिष्य होते. त्यांच्या थोर शिष्यांच्यापैकी भाऊसाहेब महाराजांचे एक शिष्य. तर त्यांना काय वाटते आपले गुरु खूप थोर आहेत, तर त्यामुळे ते जय जयकार करीत असत त्यांचा. ते जय जयकार बघून गुरुच अस्वस्थ असत. मग त्यांनी एक दोनदा बघितलं आणि भाऊसाहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा का तू एवढा दंगा करतोयस थोडक्यात साऱ्या भाषेत. गुरु म्हणते ठीक आहे हो, आणि गुरु गुरु शेवटी ते बोलणारच, तू एवढं का करतोयस. तर म्हणणे त्यांनी किती बरोबर सांगितलं, तसं त्यांनी पण बरोबरच सांगितलं. तेही थोर होते, यात काही दुमतच नाही. तर ते म्हणले की तुम्ही एवढा परमार्थ गाठला आणि तो गुप्त ठेवला, तेव्हा माझी अशी इच्छा आहे की ती कळावं. हे परमार्थाच्या पातळीवरचं परत तिथलं सांगतो हरिकथा नामावळी. तर ते म्हणले गुप्त ठेवला, ती सांगावं आणि आपल्याला चांदीच्या पालखीतून मिरवावं, अशी तुमची योग्यता आहे, त्यामुळे चांदीच्या पालखीतून मिरवावं. ते कोणाचं ऐकावं निरूपण ते सांगितलं तसं हे आहे. ते त्याच्यावर ते काय म्हणले, ती सरळ एक वाक्य म्हणले की म्हणले तू काय मला चांदीच्या पालखीतून मिरवणार, मी तुला देणार आहे. म्हणले तुम्हाला चांदीच्या पालखीत मिरवायला मिरवू शकणार नाहीस, मीच तुला देणार आहे, तू काय मिरवशील. आणि पुढं ते आधी गेले आणि गुरु त्यांच्या पुण्यतिथीला हजर राहत असत. भाऊसाहेब महाराज त्यांच्या पुण्यतिथीला हजर राहत. तू काय मिरवणार म्हणले मला, एवढंच म्हणले, मीच तुला मिरवीन म्हणले. आणि त्या गुरु शिष्यांचं पण थोरपण वाढवलं त्यांनी, त्याबद्दल वाद नाही, पण त्यांना काय जाणीव द्यायची ती दिली, ती काय असेल. म्हणजे हे परमार्थाचा मार्ग हा अशा पातळीवर आहे. हे लौकिकात काय नाही, तर लौकिकातला म्हणून म्हटलं गुरुसुद्धा त्या पातळीवरचं आहे का लौकिकातले प्रत्यज्ञान असं जे सुरुवातीला जे समर्थानं सांगितलं ते तेवढ्यासाठी. लौकिकातला जर गुरु असेल, वा वा वा, चांदीची पालखी कधी कधी काय काय केव्हा अरेंज कर तेव्हा आता ते सृष्टीतलं तेवढं जरा लक्षात ठेवा. सृष्टीतलं एवढं घडते, आपण किती केलं, आपल्यावर किती अवलंबून आहे आणि किती चाललं आहे. खरं सांगायचं तर आपलं स्वतःचं आयुष्य त्याच्यातलं सुद्धा खूप कमी आपल्यावर अवलंबून आहे, ते आम्ही नीट करत नाही. तर कशाला काळजी केली नाही, इतकी शांतता होईल बघा चित्ताला, ते होईल बाकीच्यांचं काय ते व्यवस्थित. आपलं आपण चिंता केली तरी खूप झाली. विठ्ठल आचार पंढरी पंढरी, विठ्ठल आचार पंढरी पंढरी, नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म, नित्य हरि कथा.